तर अशा प्रकारे मालवण मध्ये आता आमची एंट्री झाली। सुरुवातीला फक्त याचं वातावरण पाहून कसं काय तर पुरा भुयार 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 रस्ता आहे, समोरचं तर काय ते दिसत तर नाहीच। तर आम्ही लई कठीण परिस्थितीमधून आलो। फोटो काढ म्हणते ने हे पाय फोटो काढायला याची शक्ल पाय। चला वातावरण काही खतरनाक आहे। पाणी येत आहे, वार वाजत दिसत नाही का तुम्हाला? त्या वाजत आहे, पाणी येत आहे। चला लवकर, हे इकडून पाणी चांगलं येत आहे बे। हा पाण्याचा आवाज मला वाटतं पाणी येत आहे म्हणून। ते पाण्याचाच आवाज होय, बहुत भारी येत आहे। चला 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 चला, पाण्याचा आवाज चांगला येत आहे। का दाखवायचं हो बे? अबे धबधबा धबधबा, वॉटरफॉल। चाल मी म्हणलं पाण्याचा आवाज हो, खरं हे तर डेंजर एरिया आहे, पुरा खतरनाकच आहे। धबधब्याचं नाव ना माहीत, पण असं आहे। पण त्याला अंदर जाऊन चेक करू बे, तेथून नको। थंड पाणी, ते कसं वाटतंय गंजा कोकणात येऊन? आमच्याकडे तर असं काही पाहायला भेटत नाही म्हणा। साला बिलकुल जवळून धबधबा। कोकण मध्ये येऊन कसं वाटत आहे? आता वाटलं कुठं आमची ट्रिप मस्त मजेशीर होणार आहे म्हणून। हे विदर्भाचे तर विदर्भाचीच राहतो। जर सुरुवात अशी होत असेल तर आम्हाला एंड चांगला पाहिजे। खतरनाक सुरुवात झाली आता आमची कोकणात येऊन। असं जर आपलं कोकण मध्ये असेल तर मग भरपूर खतरा आले मजा। कोकणवाल्याने निसर्ग मग घरूनच पाहायला मिळतात। आम्हाला झालं तेवढ्या दुरून पाहायला यायला लागते। कोकणवाल्याला घर बसल्या पाहायला भेटत आहे, याच्याशिवाय नशिबान काय म्हणा। मी ठिकाण कोणतं मेन? अंबोली। अंबोली घाट, अंबोली घाट। हा जरा जा अंबोली घाट वर माहित नव्हतं। धबधब्याचं नाव काय? अंबोली धबधबा। अंबोली अंबोली धबधब्यावर आता आम्ही एंट्री केली, पाहिला चांगला वाटला। आता त्याच्यानंतर आम्ही अजून जात आहे। आमचे 2-3 आहे ते यावायचे अजून। आता 4 जण आम्ही आलो, चाय घेऊन घेतो, पुढचा आम्ही प्रवास चालू करतो। आता आवाजात फरक वाढत असेल, तो वातावरणानं फरक होय। तर पहिला चाय आजचा सकाळचा अंबोलीमध्ये, पाणी तिकडे धबधबा, चाय, किशोर भाऊ, हे सगळे निसर्गाचा आस्वाद घेताना दात घासायला आलो। येतच पाणी घ्यायचं, येतच दात घासायचे, येतच सोडून द्यायचं। जर मला कोणी म्हणलं जीवनात डबल कोकण येते तर कोकणाकडे मी नक्की येणार, कारण की हो आपल्याला आवडलं, सुरुवात आपल्याला आवडली कोकणाची। कसं वाटतं अनिकेत आता? एक नंबर तुझी कंबर चाल तूर तूर। इकडं लई साल खोल आहे, आमच्याकडे तर असं काही पाहायला भेटत नाही। आमच्याकडे फक्त WCL न डोंगर करून ठेवले, हे डोंगर पहा म्हणते। मेरे साथ ऐसे दोस्तों की टोली आहे, ते सब साले खादोडे आहे। अभिषेक आता आपण आलो येतं कोकणामध्ये, तर कसं वाटतं तुला आता? एक नंबर, एक नंबर वाटतं का? त्याच्या पुढे काही अजून काही प्रसंग असा घडला का तुला वाटतं चला आता मुश्किल होतं, आता माझ्याच्यात नव्हतं होत करणं, पण आता मी कसं तरी केलं? इथले धूप घेऊन पाहिलं एक नंबर, धूप पाहिलं। चहा कसं वाटतंय? आपल्याकडे तसं वाटतंय का? हो का? पिऊन घे मग चांगला। खाणं अजून खर्रा तेलंगणावाल्या मार रे, पण मारण का मारतो का? कॅप्टन झाला म्हणून काही का? घनशा, भूषण, तेजस, अमित, अनिकेत, त्या बिन चांगला मी व्हिडिओ काढतो म्हणलं। जीवनात कोणत्याही ट्रिपची प्लॅन सक्सेस होईल नाही, पण जेव्हा समुद्र किनारा पाहत राहते तो प्लॅन सक्सेस झाला पाहिजे। त्याच्याकरता आम्ही आलो हे एवढी मंडळी सिंधुदुर्ग। तर आता आहे माझ्या जीवनातला पहिला वेळ समुद्र किनारा फायनल बघू तुझ्या पहिला कसं वाटला? खूपच सुंदर वाटलं का?
तुले कसं वाटलं समुद्र किनारा? गणेश एक नंबर. एक नंबर. तुबे एक नंबर. एक नंबर. अरे पहारेकरी, तर आम्ही तिकडे गेलतो. तिकडे काय आम्हाला टच करायला भेटलं नाही समुद्राचं पाणी. चला आता टच करू समुद्राचं पाणी. चांगलं थंड थंड पाणी आहे. आज ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र परंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावदंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. तिकडे तर आपण पाहिलं होतं ते समुद्राचं सायलेंट रूप पाहिलं होतं. आता थोडं व्हायलेंट वालं रूप पाहू. हा तर हे आहे समुद्राचं थोडं डेंजर रूपांतर. तिकडे एकदम हळूवारपणे चालू होतं वाला लाटा, पण इकडं पहा तिकडच्या पेक्षा. आता याच्यावरून विचार करा, तिकडं किल्ला बांधायला किती तकलीफ गेली असं. समुद्र सापडलं बिपलं झालं ह्या गिन लाटा मध्ये आलं. हा सत्यांना सकनात चूर झालं. चला मग यायचे आता एक एक फोटोशूट होऊ द्या. अबे समुद्र खवलला ते तुम्हाला म्हणताय बाहेर निघा नाही तर अंदर घेतो. मित्रांनो माझ्यासोबत गोले आहेत, त्याला घेऊन आलो मी सिंधुदुर्ग पाहिले. पण त्याचा मूड काय झाला का? त्याचा मूड चांगला आहे म्हणते. त्याला फक्त फोटोचा तेवढा शौक नाही आता यायचा एवढा, कारण की ते चांगले निघत ना म्हणून. हे पाय आमचे फोटोशूट. शंख शिंपले समुद्राच्या किनारी, बीचवर येऊन शंख शिंपले भेटले. पाहू दे पहिलं वाचते. छान आलोय. आता अनिकेत भाऊ आम्हाला दाखवणार का शंख कसा वाजते. समुद्राचं तांडव रूप इकडून पाहता येते. चांगलं साहेब हे तर पुरा माणूस अंदर न्यायचं काम आहे. समुद्र मी पहिली वेळ पाहतो, पहिली वेळ एवढा खतरनाक रौद्र रूप पाहतो समुद्राचा. थेपा लाट अशी वाटतंय का आता एकदम जवळ अशी ना अंगावर पाऊंडरायला कम तांडव मध्ये येते अंगावर बघू असं वाटत आहे मला. येते 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 पाहू. उभं राहणं होते का पाहू आपलं. ये 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 अबे थंडी पडली. मी वाट पाहतो एखादी लाट तशी येईल अंगावर जराशी उडान तर मजा येईल, पण असं काही होऊन ना राहिलं. ते तिथपर्यंत गरम होते, त्यातून मग स्लोली होऊन जाते डील गाते. हे ते हे ते हे ते रे हे ते लई तांडव मध्ये येत आहे रे हे. आलं 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 बे. हे तर माय बे बे ते आपलीच वाट पाहत होती का बे. हे बोत आलं भारी. हे भयंकर आलं, हे भयंकर आलं, भयंकर आलं, भयंकर आलं, आलं भयंकर, आलं भयंकर. जर स्टोरेज फुल कोणाचा यानं केला असन ते याचे फोटो काढू बे. का बीचवर आहे का बे तू बे. हे तर साले खेकडे आहे रे इकडं, बहुत सारे खेकडे आहे. आमच्याकडे नदीत पकडा लागते, यायच्याकडे तर अशीच भेटत आहे ती समुद्राच्या पाण्यात. मला तर वाटते येटच जेवढं का स्टोरेज फुल वर्क करायचं आहे हे एवढ्याच जागी करून टाकणार आहे ह्या समुद्रापाशी. अजून आम्हाला 2-3 गड पण करायचे आहे, 1-2 ठिकाण पण करायचे आहे, ते सोडूनच दिलं. तेवढा मोठा समुद्र पाहून जरासा एनर्जीसाठी इंटेक थोडासा वाढवा लागते म्हणून मॅगी चालू आहे ती. तर हे हो लाजाळू. हा इकडचे चांगले लाजाळू आहे, आमच्या थोडीशी कमीवाले लाजते, इकडचे चांगले लाजते. वांदे असे झाले का आमचं पाणी खतम झालं. सगळं काही फिरलो, शेवटी आम्हाला गंगाजल भेटलंच.